Just stay one more night. तर मित्रांनो, सध्याला मी पोचलेलो आहे गणपती मंदिरामध्ये. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आता सुरू आहे आणि तुम्ही मला नसेल ओळखात तर मी तुम्हाला सांगतो की मी एक कॉलेज स्टुडंट आहे, प्लस MSc CET ॲस्पायरंट आहे, प्लस डेली ब्लॉगिंग करतो. सध्याला मी आता चिंचवड हायवेला आहे. इकडे सरळ रोड कुदळवाडीला गेला आहे. ही बाजूला जी भिंत आहे, ह्या भिंतीच्या पलीकडे टाटा मोटर्स आहे आणि हा रोड जो आहे हा KSB चौकाला जातो. तर सध्याला हा जो चौक आहे शाहूनगरचा, तर तिथून मला लेफ्ट घ्यायचा आहे. लेफ्ट घेतलं की माझं कॉलेज येतं. तर बेसिकली मी न्यू कॉलेज घेतलं आहे, तर तिथेच आहे. मी जास्त नाही सांगत. आतमध्ये भरपूर कॉलेजेस आहेत, बट ते कोणते ते मी नाही सांगत आता, ते तुम्ही शोधा. तर सध्याला आता कॉलेजला जातो. 8:03 झालेत. 8:30ला कॉलेज स्टार्ट होतं. ते तिथे एक गणपतीचं मंदिर आहे, तिथे जाऊन बसतो, बाप्पाच्या पाया पडतो, कारण की बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यात पहिला घ्यायचा असतो कुठलेही शुभकार्य करण्याच्या अगोदर. तर सध्याला मी जातो, डायरेक्ट तुम्हाला बाप्पाच्या मंदिरात भेटतो. हा आहे बाप्पाचा दरबार. ही आहे मेन मूर्ती. छान आहे ना, एकदम सुंदर. आणि गाभार बघा. तर मित्रांनो, सध्याला मी पोचलेलो आहे गणपती मंदिरामध्ये आणि मी तुम्हाला इथली खास गोष्ट दाखवतो. इथे अष्टविनायक लावलेले आहेत. हे बघा, वर्धविनायक, बल्लालेश्वर, अजून दाखवतो पुढे श्री गिरिजात्मक, लेण्याद्री आणि भरपूर काही अजून गणपती आहेत. अष्टविनायकमधले पूर्ण 8 गणपती इथे यांनी ठेवलेले आहेत. आणि हे बाजूचं विठ्ठल रुक्माईचं मंदिरसुद्धा आहे. आणि मंदिराचा गाभारा खूप मोठा आहे, खूप. हे बघा. तर आत्ता माझी कॉलेजची वेळ व्हायला आली. 8:19 झाले, तर 8:30ला कॉलेज चालू होणार आहे. तर आत्ता मी कॉलेजमध्ये जातो आणि खूप जास्त प्रसन्न वाटते सकाळी देवाचे पाय पडला म्हणून. आणि ते बघा, ते कॉलेज आहे, समोरच मंदिर आहे. एवढं छान कॉलेज भेटले. आणि या साईडला मोठा पार्क आहे, जिथे आपण एक्सरसाइज वगैरे करू शकतो. बघा, मोठा पार्क आहे, गार्डन, खूप मोठा पार्क आहे. लोक तुम्हाला एक्सरसाइज करताना दिसत असतील तिथे, ते बघा. तर सध्याला आता मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला कॉलेज सुटल्यानंतर, कारण की कॉलेजमध्ये फोन सबमिट करायला लागतो आणि मग शूट करता येत नाही आपल्याला कॉलेजमधलं. सो बाहेरनं मी दाखवलं तुम्हाला, आता मी दाखवू नाही शकत कारण की फोन नसतो माझ्याकडे. सो आता भेटूया डायरेक्ट 1:30ला किंवा 2:10ला. चलो बाय. तर मित्रांनो, हा आहे विठ्ठल रुक्मिणीचा दरबार. तर तुम्ही बघू शकता. आतमध्ये जायला अलाउड नाही, पण तिथूनच पाय पडायचं असतं. तर मित्रांनो, सध्याला आता मी माझ्या बिल्डिंगच्या खाली उभा राहिलो आणि आत्ता मी चाललो एक्सरसाइज करण्यासाठी. हवा सुटली, मला माहिती आहे इकडनं ओपन एरिया आहे ना, तर हवा येत राहत. ही माझी बिल्डिंग आहे, A6 सिद्धगड. आणि सध्याला आता मी एक्सरसाइज करायला गार्डनमध्ये चाललो आहे. बॅग वगैरे घेतले, बॅगमध्ये स्किपिंग, वॉटर बॉटल वगैरे सगळे. तर आता मी फटकन जातो, टाईमपास न करता, कारण की खूप जास्त इम्पॉर्टंट डे आज. माझा लेगला ट्रेन करायचं आहे मला आज. भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट तिथे.